नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील प्राचीन नगरी कारंजा लाड या नगरीमध्ये श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भव्य अशी कावड यात्रा निघते। भगवान शंकराच्या अभिषेकासाठी गावातील हजारो कावडिया गावापासूनच 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेले इंझोरी या गावी जातात व त्या ठिकाणी पवित्र असलेले गोमुख तेथून पाणी भगवान शंकराच्या अभिषेकासाठी आणतात। या यात्रेमध्ये समाविष्ट झालेले सर्व कावडधारी ही संपूर्ण यात्रा भगवान शंकराच्या अभिषेकापर्यंत अनवाणी पायानेच कंप्लीट करतात। शहराच्या मुख्य मार्गावरून ही कावड यात्रा जात असताना प्रत्येक मंडळ आपापले सुंदर सुंदर देखावे सादर करतात। यावर्षी जवळपास 7 मंडळे या कावड यात्रेमध्ये समाविष्ट झाले होते। कारंजा लाड या शहरामध्ये जवळपास 800 वर्ष पुरातन असे सिद्धेश्वराचे शिवालय आहे। यावर्षी जवळपास 5 मंडळातील कावडधारींनी या मंदिरात जाऊन पवित्र जलाने भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक केला, तर उर्वरित कावड मंडळांपैकी एक मंडळाने निळकंठेश्वर मंदिर, ज्याला उघडा महादेव मंदिर असेही म्हणतात, त्या ठिकाणी पवित्र जलाने अभिषेक केला व उर्वरित एका मंडळाने मुद्गलेश्वर महादेव मंदिर, जे माळीपुरा या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी अभिषेक केला। आता या कावड यात्रेचा नेमका इतिहास काय आहे हे आपण थोडक्यात बघूया। समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत देवांनी प्यायलं आणि ते अमर झाले। मात्र त्या समुद्र मंथनातून निघालेलं विष कोण पिणार असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, तेव्हा भगवान महादेवांनी हे आव्हान स्वीकारलं होतं आणि त्यांनी ते हलाहल प्राशनही केलं होतं। मात्र विष प्राशन केल्यानंतर त्यांना हे पचवणं आव्हानापेक्षा कमी नव्हतं। मात्र त्यांची होत असलेली तडफड त्यांच्या परमभक्ताला पाहवली नाही। आपल्या आराध्याची होत असलेली तडफड पाहून रावणाने मग महादेवांवर कावडीने पाणी आणून ओतायला सुरुवात केली। अनेक वर्ष रावणाने हे काम केलं आणि अखेर महादेवांची तडफड थांबली आणि ते पूर्ववत झाले। यानंतर महादेवांना नीलकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले व रावणाला पहिला कावड वाहणाऱ्याचा मान मिळाला। आणखी एका मान्यतेनुसार भगवान परशुराम, जे शिवाचे महान भक्त होते, त्यांनी कावड यात्रा सुरू केली। नंतर संतांनी ही कावड यात्रा सुरू केली व आता ती सर्वसामान्य व्यक्ती करू लागले आहेत। याला श्रावण मेळा असेही संबोधले जाते।